व्यवस्थित भोजनाची व्यवस्था बाबासाहेबांचं वलय इतकं मोठं आहे की केवळ राज्यभरातूनच नाही तर देशभरातून आणि विदेशातून पण पर्यटक येत आहेत. हो, देशभरातून विदेशातून देखील सर्व लोक येतात. हे सगळे लोक येतात. त्यामुळे बाबासाहेबांचं कार्य जे आहे हे फक्त आपल्या देशापुरतं मर्यादित नाही. बाबासाहेबांचा जन्म आपल्या महाराष्ट्रात झाला, पण त्यांच्या विचारांचं तेज आहे जगभरात तर पसरलं. तुम्ही आता इंदू मिलची पण पाहणी केली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सुद्धा होते. ते सुद्धा या इथल्या नियोजनाची पूर्ण काळजी घेत आहेत, पाहणी करतायत. यापूर्वी सुद्धा त्यांनी पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही निर्देश दिलेले आहेत. कसा होता हा सगळा प्रवास आणि काय काय निर्देश तुम्ही दिले? खूप मोठ्या प्रमाणावरचं काम जवळपास स्ट्रक्चर झालेले आहे 90-95%. आणि पुतळ्याचं जे काम आहे तेही देखील लवकरच पूर्ण होईल. आणि MMRDAच्या अधिकाऱ्यांना सूचना मी दिलेल्या आहेत, त्यांच्याकडून सगळी माहिती घेतलेली आहे. आणि त्यामुळे लवकरात लवकर पुढच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनाच्या पूर्वी हे भव्य दिव्य असं जागतिक दर्जाचं जगाला हेवा वाटावं असं बाबासाहेबांचं स्मारक होईल. लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी तुमच्यासोबत सेल्फी काढतायत, तुम्हाला भेटतायत, आपुलकीने हाक देत आहेत. हे सगळं किती महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी? हे प्रेम आहे, हे प्रेम आहे. हे लाडक्या बहिणींचं प्रेम आहे, लाडक्या भावांचं प्रेम आहे. हे प्रेम बघितल्यानंतर एक समाधान वाटतं की जे काही आपण 2.5 वर्षामध्ये काम केलं, विकासाचे प्रकल्प केले, या सर्व गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना केल्या, त्याचे फलित आहे असं वाटतं. खरं तर मागास समाज आहे, याला मुख्य प्रवाहामध्ये आणणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्यांना साक्षर करणं, आर्थिकदृष्ट्या सक्षम करणंही गरजेचं आहे. तुम्ही यांना काय सांगू इच्छिता? बाबासाहेबांनी एकच सांगितलं, शिका, संघटित व संघर्ष करा. शिक्षणाला महत्त्व दिलं बाबासाहेबांनी आणि म्हणून शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने देखील अनेक योजना केल्या. सगळे साक्षर झाले पाहिजे, स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भूमिका राज्य सरकारची आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. विरोधक कायम तुमच्यावर टीका करत असता, मात्र तुम्ही टीकेला टीकेतून नाही तर कामातून उत्तर देत असता. हे विरोधक आज देखील टीका करतायत, इंदू मिलच्या कामासाठी निधी नाही आहे, बरीच टीका टिप्पणी तुमच्यावर. विरोधकांना सद्बुद्धी द्यावी आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे, बाबासाहेबांच्या संविधानामुळे राज्याचा कारभार, देशाचा कारभार आपण करतो. त्यामुळे बाबासाहेबांच्या स्मारकासाठी पैसे कमी पडतात असं म्हणणं किती दुर्दैवी आहे. आणि म्हणून विरोधकांना ही टीका करण्याची सवय आहे. आम्ही आमचं काम करत राहू. बाबासाहेबांचं स्मारक जगात सगळ्यात उत्तम तयार करू. बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय ही सगळी दृश्य स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे ज्या ठिकाणी भीम अनुयायांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणची पाहणी करतायत आणि स्वतः उपमुख्यमंत्री या सगळ्या अनुयायांना भेटतायत सुद्धा. आपण पाहतोय की आता नुकतीच त्यांनी इंदू मिलची पाहणी केली, यानंतर आता जे अनुयायी आहेत त्यांची सुद्धा ते प्रत्यक्ष भेट घेत आहेत. त्या ठिकाणी पोहोचत आहेत ज्या ठिकाणी त्यांच्या राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि लाडक्या बहिणींचं, भावांचं हे प्रेम आहे असं सुद्धा म्हणतात. एकंदरीतच आपण पाहतोय की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि या दिनाचं औचित्य साधून सर्व नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मुंबईत आपण पाहतोय की आज निळं जे वादळ आहे ते कुठेतरी आल्याचं आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतंय. आज बरेचसे नेते, राज्याचे राज्यपाल देवव्रतजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे